हॅलो ऑल नीट स्टुडंट, वेलकम टू छत्रपती एज्युकेअर. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामधील बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबेंड्री याच्यामधील स्टेट कोटाचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. एकंदरीत जर बघायला गेलं तर गेल्या वर्षी स्टेट कोटासाठी व्हेटरनरीमध्ये टोटल 122 अशा सीट्स होत्या. त्यामध्ये जे आहे रिजन एच्या 45 सीट्स होत्या, रिजन बीच्या 26 सीट्स होत्या, त्याच्यानंतर रिजन सीच्या 15 सीट्स आणि उर्वरित 36 सीट जे आहे रिजन डीच्या होत्या. अशा वेळी टोटल 122 सीट्स होत्या. त्यापैकी जे आहे 5% सीट्सच्या हँडिकॅप पर्सनसाठी होत्या आणि 1% ऑर्फनसाठी. तर एकूण मिळून जवळपास अशा टोटल 122 सीट्स होत्या. तर एकंदरीत जर बघायला गेलं तर कट ऑफ काय राहू शकतो यावर्षी, याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊया. रिजन कोटा आणि स्टेट कोटा काय असतो याबद्दल मी अगोदर पण सांगितले होते, पण पुन्हा एकदा मी तुम्हाला स्पष्ट करतो. रिजन कोटा म्हणजे काय? समजा फॉर एक्झाम्पल नागपूर व्हेटरनरी कॉलेजमध्ये जर समजा विदर्भातल्या विद्यार्थ्यांना जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना तिथे 70% जागा रिझर्व्ह असतात. पण ते जर इतर जिल्ह्यामधल्या विद्यार्थ्यांना जर ॲडमिशन घ्यायची असेल, समजा मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्र किंवा मुंबई कोकण किनारपट्टी या जर भागातल्या विद्यार्थ्यांना जर नागपूर व्हेटरनरी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना फक्त 30% जागा रिझर्वेशन असते. त्यालाच आपण रिजन व स्टेट कोटा म्हणतो. 70-30 कोटा जसा तो 2019च्या अगोदर MBBSच्या ॲडमिशनमध्ये होता तशा प्रकारे एक आता पण BVSCला आहे. तर काय कट ऑफ राहू शकतो याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. रिजन कोटा व स्टेट कोटाचा. तर महाराष्ट्रामध्ये रिजन कोटाचा कट ऑफ जो आहे 400, आपण सुरुवातीला मेल कॅन्डिडेटसाठी बघणार आहोत. जनरलसाठी 495, SC-BC कॅन्डिडेटसाठी 494, OBC कॅटेगरीसाठी 494, SC कॅटेगरीसाठी 414, ST कॅटेगरीसाठी 358, विजय कॅटेगरीसाठी 480, NTC कॅटेगरीसाठी 505, NTD कॅटेगरीसाठी 470, NTB कॅटेगरीसाठी 451 आणि EWS कॅटेगरीसाठी 446. एवढे जर तुम्हाला मार्क असतील प्लस मायनस 10 आणि तुम्ही जर मेल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये स्टेट कोटा काउन्सिलिंगमध्ये BVSCला ॲडमिशन भेटू शकते. त्याच्यानंतर फिमेल कॅन्डिडेटसाठी जनरलसाठी 474, SC-BC कॅटेगरीसाठी 488, OBC कॅटेगरीसाठी 480, SC कॅटेगरीसाठी 406 आणि ST कॅटेगरीसाठी 314. या रेंजमध्ये प्लस मायनस 10 जर तुम्हाला मार्क असतील तुम्हाला फिमेल कॅन्डिडेटला सुद्धा महाराष्ट्रामध्ये BVSCला ॲडमिशन भेटू शकते. अशा प्रकारे महाराष्ट्रातील BVSCचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. हा कट ऑफ पूर्णपणे डिपेंड करणार आहे की किती विद्यार्थी काउन्सिलिंगसाठी पार्टिसिपेट करतात. त्यानंतर असं पण डिपेंड करेल की कोणत्या रिजनमधून किती विद्यार्थी जास्त मार्कवाले पार्टिसिपेट करतील त्यावर पण डिपेंड करेल. सहसा रिजन सीमधून जास्त विद्यार्थी पार्टिसिपेट करतात त्यांच्यामुळे थोडासा रिजन सीचा कट ऑफ जास्त जातो. तसेच त्याच रिजनमधले विद्यार्थी जास्त करून स्टेट कोटामध्ये पण ॲडमिशन घेतात. त्यामुळे त्याच्यावर पूर्णपणे डिपेंड आहे की किती मार्कवाले विद्यार्थी या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करतील. तर लवकरात लवकर म्हणजे 5 ऑगस्टपर्यंत त्याची काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होईल. त्यामुळे तुमचे सर्व या काउन्सिलिंग रिलेटेड असलेले डॉक्युमेंट रेडी करून ठेवा. मी यावर ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहे, ते तुम्ही बघू शकता कोणकोणते डॉक्युमेंट लागतात काय काय नाही. त्याच्यानंतर प्रत्येक रिजनचा कट ऑफ पण मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो पण तुम्ही बघू शकता. या व्यतिरिक्त काउन्सिलिंग रिलेटेड असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच काहीतरी नवीन माहिती घेऊन काउन्सिलिंग रिलेटेड. तोपर्यंत बाय.